अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 28। श्री गणेशाय नमः। जय जयाजी जगदुद्धारा अखिला निरंजना निर्विकारा भक्तमानस चकोर चंद्रा प्रेमांबुधारा ओ सरसी तरी तू असता कृपाळू आई माय माझे विठाबाई तरी आता ग्रंथ प्रवाही येऊनिया बैसे गे मागिले अध्यायी प्रेमे करून वैभवी मेळविला राव विक्रम भरतरी संगमी पिंगला लग्न दत्तानुग्रह लाधला उपरी मृगया करूनी अवंतिका स्थाना जाऊनी राजधामी कनकासनी सभामंडपी बैसला क्षणैक बसूनी त्वरिता त्वरित पाकशाळे गेला नृपनाथ पक्वान्न सेवनी अंतपुरात पिंगला गृही संचरला कनकमंचकी सुमनशेजी राव बैसवी पिंगलार्जी षोडशोपचारे करुणी पूजी श्रद्धापूर्वक पिंगला परमप्रीती भावारूढ राये दर्शविले चित्ती कोड मग करी कवळुनी स्नेह पाडे निकट घेत पिंगला ती ते वामांकी बैसवोन परमप्रीतीने घेत चुंबन वाचेने म्हणे तुझ समान अन्यदारा नावडती अगे पिंगले माझे मन भावी मम देहींचे ऐक्यरत्न जैसे मित्र आणि रश्मिचिन्ह ऐक्य देही मिरवती की राजमौळी तेजे आगळा द्वितीये शोभली त्याची कळा देवी माते तू पिंगला मम चित्तावरी धावे अगे हे पिंगले माझा भाव पिंगला भरतरी ऐक्य नाव एकाची देही मज वाढीव भासे भास शुभानने जैशी शर्करा आणि गोडी नामे भिन्न परी ऐक्य प्रौढी देवी तू पिंगला माझे पाठी भासे भास शुभानने जैसा उदधी आणि लहरी परी ऐक्यता सागरी देवी माते तू सुंदरी भास भाससी शुभानने ऐसे म्हणुनी परमप्रीती पुन्हा चुंबन घेत नृपती मग भोगुनी सकामरीती संतुष्ट चित्ती मिरवला मग विचार सुचला एक गहन आनंदे बैसती प्रीती करून बैसल्या पिंगला बोलुनी वचन विडा त्रयोदश गुणी देतसे म्हणे हे महाराजा नृपवरा मम देहींचे प्राणप्रियेश्वरा मम मानस चकोर चंद्रा प्रेमांबुधारा मिरवतसे तरी तुम्हा आम्हा गाठी गाठिल्या त्या परमेष्ठी गाठिल्या परी चित्त देठी ऐक्य भास भासतसे जैसे लवण उदकी मिश्रित भिन्न न दावी दृष्टीत तन्याये ऐक्य चित्त रावराणी शोभत तरी ऐसा मिश्रित अर्थ उदया पावला से ऐक्य चित्त परीनेऊनी निर्दय परमकृतांत जगा माझी मिरवतसे चित्ती चित्त भयकाया हरण करीत असे राया तरी नेणो आपण विषय चिंतेया बुद्धी जरी संचरली संचरता परी एक त्याते माते दिसत उचितार्थ तुम्हाधी माते मृत्य सुगम चित्ता वाटतसे तरी हे ऐसे इच्छिल्या प्रमाण ईश्वर सत्ते जरी आले घडोन मग परम बरवी दैववान जगी असे मी एक ऐसे बोलता शुभाननी राव ऐकुनी बोले वाणी नेणो सखे ईश्वर करणी पुढील काही वदवेना मज आधी तू कामिनी मृत्यू पावो इच्छिसी मनी परंतु नेणो निर्दयपणी मित्रात्मज मिरवतसे तो कदा न जाणे वेदविधी सदा वर्ततसे विघड बुद्धी नेणो मज मृत्यू तुझ आधी आल्या काय करशील ऐसे ऐकुनी वदे पिंगला नेणो कैसे असे जी भाळा रेखिली विधीने अकळकळा
कळत नाही महाराजा. परी ऐशा घडल्या गोष्टी मी राहणार नाही मही पाठी. देह दाहुनिया हव्यवाटी गमन करीन तुम्हासह. राव ऐकुनी बोले वचन पुरे आता तुझे बोलणे. प्राणाहुनी प्रिय कोण घात त्याचा करवेना. तरी हे बोल उगलेची फोल माझी आतोषाचे करीसी मोल. परी समय येता तव पाऊल मागेची धाव घेणार. तरी अनुभव माझी ये चित्ता सहज आहे मजला पाहता. अगे राज्यासनी विपुल वार्ता सेवक श्रवण माझे करविती परी कैशारीती. समरंगणींचा भाव दाविती शत्रू अनली प्राणाहुती. वेचू ऐसे म्हणताती तरी समय पडता दृष्टी. जीवित्व रक्षिती 12 वाटी मग कोण कोठील मोहपोटी. जीवित्वाचा वरीती गे तरी हे तैसे तुझे बोलणे. दावीत माते चांगुलपण परी समय पडता अर्थ भिन्न. दुसराची आहे गे की बहुरूपियाचे खेळमेळी. होनी बैसती महाबळी परी ते शूरपणाची नव्हाळी. समरभूमी चालेना की श्वानपुच्छाची कैशी उग्रता. परी हारतेची पडे बळी देखता. जैसी पालीची दृष्टी देखता. वृश्चिक नांगी उतरी तसे तन्याये तव बोलणे. माते दिसते सहज स्थितीने ऐसे बोलता भर्तरी नंदने. पिंगलावदे स्वामीसी म्हणे महाराजा प्राणेश्वरा. या बोलाचा वाग्दोरा कंठी बांधिला आहे नरा. काया वाचा मानसी तरी आता व्यर्थ बोलून. नेणो घडेल अर्थ कोण ईश्वर सत्तेचे प्रमाण. ब्रह्मादिका कळेना परी माझी भावने ऐसे. येत आहे स्वचित्तास विधवा शब्द शरीरास. लिप्त होणार नाही की जरी म्हणाल कैशावरून. तरी काया वाचा चित्तमन तुम्हालागी केले अर्पण. साक्ष असे ईश्वर तो तरी ईश्वर तो सत्याश्रित आहे म्हणती सकल जगती. तरी वैधव्य शब्द जगमुखात माते लिप्त होणार नाही की. असो बीज पेरिले तैसे फळ द्रुमकोमादी दावी सकळ. तेवी माझी चाली सरळ फळ उमटेल तैसेची. ऐसे बोलुनी निवांतपणी स्तब्ध राहिली कामिनी. परीरायाचे अंतःकरणी शब्द सदृढ मिरवले परी ठेविले मनात. चमत्कार पाहू कोणे दिवसात. असो हे जल्प बहुदिनात सारिते झाले प्रीतीने. सहज कोणे एके दिवशी राव जातसे पारधीसी. मृगया खेळता विपिनासी आठव झाला कांतेचा. की आम्ही उभयता दोघे जण बैसलो होतो सुख संपन्न. तया माझी मृत्यू बोलोन निश्चय विले कांतेने. तुम्ही झालिया गतप्राण तुम्हा सवे करीन गमन. तरी त्या बोलाचे साचपण आज पाहू निश्चये. ऐसी चित्ती योजना करून मृगया करीत फिरे कानन. तो अकस्मात देखिला नयने मृग एक नेटका. राव देखता तया पाठी लागुनी शीघ्र मही आर्हाटी. क्षीणची त्या जीवी बहुमेळ थाटी. मृग जिवंत धरियेला परी हस्ते करून. तयाची ग्रीवा छेदून मुकुटासह काढुनी भूषणे. रुधिरे वस्त्रे भिजवोनी या सेवका हाती. देता झाला शीघ्र नृपती. अन्यभूषणे उभवूनी कांती. सुखासनी बैसला उत्तम छया पाहून. तया खाली नृप जाऊन उत्तम चीर कनकवर्ण. मृदू गालीच्या अंथरला तयावरी बैसूनी नृपती. मंडळी दुरावनी बैसे एकांती. परी रुधिर वस्त्रे जया हाती. तया लागी पाचारी
म्हणे ही रक्तवस्त्रे घेऊन सेवका पिंगलेचे गाठी स्थान वस्त्रे ती ते गोचर करून राव निमाला म्हणावे निमाला परी कैसे रीती जरी पिंगला बोलेल उक्ती तरी व्याघ्र संधानी जीवित्वाहुती घेऊन या पळाला ऐसे वदोनी राव भृत्या ते गुप्त पाठविला अवंतिके ते राजसदना जाऊनी भृत्ते पिंगले ते विलोकिले मौळीची रासह सकळ रुधिर व्याप्त वस्त्रे सबळ पुढे ठेवनी करकमळ जोडुनिया बोलतसे म्हणे जी महाराज मही स्वामिनी मृगया करीत राव काननी अवचित व्याघ्र जाळीतुनी उठला राया न कळता मागाहुनी साधुनी उड्डाण राव धरीला ग्रीवे कारण धरिताची हरुनी प्राण रुधिर पिऊनी पळाला आता त्याचे करुनी दहन चमू येईल सकळ परतोन ऐसे पिंगलेने ऐकून हृदय पीटी आक्रोशे हृदय पिटूनी महीवरती भावे आपटी निष्ठुरगती आहा म्हणूनी केशहाती धरोनी आलुंची तसे शब्द करुनी अट्टहास हंबरडा मारुनी उदास पुन्हा मही ते मस्तकास वारंवार अफळी तसे मृत्तिका घेऊनी टाकी मुखात म्हणे हा हा जी प्राणनाथ माते कैसे टाकुनी गेलात परत्र देश भुवनासी अहा महाराजा प्राणेश्वरा कुपी कापिला कैसा दोरा आहा तव प्रीतीचा मोह झरा आजी कैसा आटलाजी अहो मम प्राणनाथा मज वीण तुम्हा क्षण गमत नव्हता प्रीती सोडुनी कैसे आता परत्र देशा गमलेती ऐसे म्हणोनी आरंबळत तो अंतपुरी समजली मात स्त्रिया राजाच्या 1200 आरंबळत पातल्या एक हृदय पिटीती अपुले हस्ती एक धावती मही पडती एक ऐकताची झाली वरती मही लागी मूर्छित एक हंबरडा फोडुनी ऊर्ध्व म्हणती अमुचा गेला निध आता मही ते स्त्रीवृंद दीनवत झालो की ऐसे म्हणोनी आरंबळती एकमेकींच्या गळा पडती हृदय पिटूनी आपटीती मही लागी मस्तकते ऐसा सकळ अंतपुरात कोल्हाळ झाला अद्भुत परी पिंगला दारा प्रीती बहुत शोक करी आक्रोशे म्हणे महाराजा निढळवाणी मज कैसे गेले तजी सांडोनी मोहाचा सकळ तरणी लोपोनिया महाराजा बाळाहुनी मोह अत्यंत मज विषयी पाळीत होतेत तो मोह दौडुनी निष्ठुरवत सांडुनी कैसे गेलात अहो तुम्ही राया सिंहासनी बैसता असता राजकारणी परी मम स्मरण होता मनी या धावुनी सदनात ऐसे म्हणोनी धरणीवरी शरीर पिंगला टाकी वारंवार आजी सकळ सांडोनी राज्यभार कैसा गेलासी महाराजा पाहुनी माझे मुखमंडन पुन्हा सेविसी राज्यासन मोह आजी सकळ सांडोन कैसा गेलासी महाराजा आहा पिंगला अंडज खाणी कोठे गेली से मम पक्षिणी दाही दिशा ओस करोनी अचर राणी चरावया मम पाडसाची हरिणी परत्र तृणगोड पाहुनी तिकडेची गुंतली लोभे करुनी माझा लोभ सांडोनिया आहा मज आंधळ्याची काठी हिसकुनी नेली निर्दय पोरटी की क्षुधिताची अन्नवाटी जिंतुनी नेली भणंगे आहाराया मज वाचून तू ते गमत नव्हते एक क्षण आज निष्ठुर मन करून कैसा गेलासी महाराजा आहाराया उत्तम पदार्थ जो मही लागी उत्पन्न होत तो ममाधी नृपनाथे भक्षिला नाही कधी की माते बैसवोनी निज अंकास
मुखियोपीत होता ग्रास ऐसे परी सांडोनी प्रीतीस परत्र कैसे गेलात ऐसे परी नाना गुण आक्रंद तसे आठवून मग ते सेवका ते पाचारून शय्या साहित्य करवीतसे राय मौळींचा चिरमुकुट परिधानी कबरी अलोट स्फुरण दाटोनी मग बळकट उत्तम चिरी कवळीला स्वामीचे वस्त्र परिधान करून घेती झाली सतीचे वाण स्मशान वाटिकेचे साधन सिद्ध केले तत्काळ मग सकळ समारंभासहित येती झाली स्मशान वाटिकेत अग्निकुंडी विधाने करून त्यात सबळ अग्नी चेतविला अग्नी लाविता विधान शक्ती दाहुनी वर्तला अंगार नीती धगधगोनी कुंडाप्रती पावक शक्ती दावीतसे ऐसिया प्रकरणी पेटविला वन्नी होता पातली सौदामिनी अग्निकुंडी शिळा स्थापुनी निरोप मागे सर्वांते सकळा जय देऊनी आशीर्वचन जय जय भरता ऐसे म्हणून तुझा देह तुझ अर्पण शीघ्र काळी होवो का ऐसे म्हणोनी अग्निकुंडात सांडिती झाली स्वशरीराते परी त्या पावकी होता स्थित गुंडाळोनी गेलीर स्वस्वी मग ते याचक अपार जन धन्य म्हणती तिये कारण स्वहित केले पिंगलेने स्वामी सवे गमुनिया आहा पिंगला ऐसे म्हणती पवित्र जाया सत्यवती उदार कर्ण स्वकुळाप्रती परकुळा ते तारील भरतरी परी करिता परलोक विभळ चित्ती करीती शोक म्हणती आम्हा प्रजेचे दोंदिक ईश्वरे कैसे नेले हो ऐसे म्हणोनी आक्रंदती भरतरी म्हणोनी आठवीती असो पावकी दाहोनी सती लोक निघाले माघारे आपुल्याल्या सदनी जाऊन बैसले असती मुख वाळवोन आहा भरतरी ऐसे म्हणून श्वासोच्छ्वास सोडीती आणि राजसदनी स्त्रियांचा मेळ शोक करीत अति तुंबळ तो येरीकडे विपिनी नृपाळ मृगया करोनी येतसे तो अस्तासी गेला चंडमणी रात्र दाटली परमविपिनी म्हणोनी राजा उठोनी नगराप्रती चालीला पावक तेजी दैदीप्यमान हिलाल मार्गी प्रदीप्त करून जाता भृत्य पाठविला वस्त्रे देऊन आठवतयाचा पै झाला राव बैसुनी सुखासनी येता मार्गी मशाली पेटवोनी त्यात चंद्रज्योती शशी समानी दिशे लागी उजळती आठव होताची म्हणे चित्तांत अबुद्धीपणे स्त्रियांची जात नेणो गृही कैसी मात घडोनी आली असेल की म्याही केले मूढपण शोध केला नाही आणि का पाठवोन सकल भ्रांतीत चित्त गोवोन पाठी लागलो मृगाच्या परी माते दिसते अहित मूर्खपणा घेतला स्वपदरात ऐसी चिंता करीत अवंतिके पातला परियात श्रोते कल्पना घेती पिंगला दाहिली पावक शक्ती तेव्हा विक्रम नृपती शोधा कैसा अंतरला आणि जो भृत्य आला वस्त्रे घेऊन तेणे कैसे पाहिले निर्वाण तरी तो पिंगले ते वस्त्रे देऊन आला होता अरण्यात परीरायाची न पडुनी गाठी कटक शोधिता महीपाठी मग तो अस्तमान होता शेवटी कटका लागी मिळाला आणि त्या समयी विक्रम नृपवरे सेविले होते मातुल घर मिथुळेसी जाऊनी समाचार सत्यवर्म्याचा घेतसे मग सुमती प्रधान चमू सहित शुभ विक्रमरायादी प्रज्ञावंत सकळ मंडळी ही ज्ञानभरीत रायासवे गेली ती गृहीती तुके स्त्रीमंडळ ग्रामजनादी रक्षपाळ सकळ बुद्धी केवळ जाते शक्ती ना तुडली
ऐसा समय आला घडून तो त्यातही घडले अपार विघ्न. पिंगला बुद्धीपणे रत्न तै देहांत पावली. असो पाहिली मार्गवाट राव भरतरी चमूनेट. येऊनी अवंतिके निकट ग्रामद्वारी संचरला. तव ते उठोनी द्वारपाळ राया समोर झाले सकळ. आश्चर्य मानुनी उतावेळ राया प्रती वदताती. म्हणती परी कैसे रीती नम्रोत्तरे मंजूळ करीती. मुजरे करूनी निवेदिती पिंगलेचा वृत्तांत. म्हणती महाराजा दीनमणी भृत्य एक आला वनातुनी. तो दुश्चिन्ह वदोनी वाणी ग्राम बुडविला शोकांत. परी त्या शोकाची ऊर्ध्वनळी सती पडली सुमती बाळी. नरस्वामिनी पिंगला दवडिली परत्र देशी गेलीसे. तरी तियेची करुणी बोळवण आताची गृही आले सकल जन. स्मशान वाटिका झाली भस्म एक प्रहर लोटला. ऐसे राव ऐकता वचन परम घाबरले अंतःकरण. मग सुखासनातुनी उडी टाकून स्मशान वाटिके पातला. पातला परी आक्रंदत अट्टहास्ये शब्द करीत. अति लगबगे धावत स्मशान वाटिके जवळी पै. पातला परी चमू मागे करीत जातसे अति लाग. सकळ कुळवृद्ध योग राया लागी कवळीती. राव जाता स्मशान महिसी पहात पिंगलेचे चित्तेसी. राव विरागी होनी मानसी उडी टाकू म्हणतसे. परी ते चमू मेळींचे गृहस्थ थोर रायासी कवळुनी धरीती समग्र. स्मशान कुंडींचा वैश्वानर वेष्टुनिया बैसले. परी रावते उद्देशी प्राणघात इच्छी मानसी. परिवेष्टन पडता शरीरासी उपाय काही चालेना. मग बैसल्या ठाई आरंभळत महिमस्तकाते आपटीत. हृदय पिटूनी शोक करीत मूर्छने लागी पावतसे. मूर्छा गेलिया पुन्हा उठत अग्नी आहुती द्यावया पाहत. परी अपार जनांचे वेष्टन बहुत बळकाही चालेना. ऊर्ध्व करूनी अपुला माथा घडी घडी पाहे पिंगला चिता. आहा म्हणोनी भाळ तत्वता मही लागी अफळीतसे. आफळूनी आठवी पिंगलेचे गुण म्हणे कैसी वो गेलीस मज सांडून. माते मृत्यू मही ठेवून परत्र कैसी झालीस. हे पिंगले तुझे मन गमत नव्हते मज वाचून. आता कैसी निष्ठुर होऊन परत्र देशी गेलीस तू. हे पिंगले तुझा मी पती नवतो शत्रू होतो या जगती. कैसे जलपुनी कुडे मती भस्म तू ते म्या केले. आहा मी पतित दुष्ट दुर्जन मूढमतीने घेतला प्राण. तरी मी तुझा शत्रू पूर्ण पती न म्हणे पिंगले. ऐसे म्हणोनी अंगधरणी टाकी हा हा शब्द करोनी. हृदय पिटी दणाणोनी मही मस्तका फळीतसे. आहा पिंगला म्हणोन हाक मारी अट्टहास्ये करून. आहा पिंगले एकदा तव वदन मज दृष्टी दावी का. आहा पिंगले परत्र भुवनी गेली समाते तू सांडोनी. हृदय पिटी दणाणोनी मही मस्तका फळीतसे. हे पिंगले आसनी शयनी मज बैसवीत होतीस अंतःकरणी. आता माझा विसर धरोनी कैसी राहसी परत्र. आहा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य. आहा पिंगला माझा प्राण कुडी टाकून गेलासे. आहा पिंगले तुझ वाचून सर्वत्र माते दिशा शून्य. शून्य मंदिरी निद्राशयन कैसे येईल सांगपा. आहा पिंगले माझी अधिक जाणत होतीस तृषा भूक. आता निष्ठुर मन केले नीक कैसी सांडोनी गेलीस तू. आहा पिंगले माझे शयनी होतीस मृदू भाषणे करूनी. पाहता उर्वशी दिसे नयनी संतोष माझा होतसे.
ऐसे पाहुनी सुगंध द्रव्यमी रुंजी घाली षटपदकामी ऐसे सुख सरिता संगमी सुख कोठे पाहू आता या परी पिंगले तव गुण दयेचे भांडार मुक्त करून की जगाचे करीसी पालन धर्मानुकुळे सर्वस्वी ऐसिया प्रज्ञेचे पहुडपण पिंगले कोठे मी जाऊन ऐसे म्हणूनी धडाडून धरणी अंग सांडितसे या परी सर्व जाणोनी लोक रायाचा पाहुनी शोक गहीवर येतसे आणिक शोक शब्दे करुनिया की तरू मलयागरा गंधी मिरवती समग्रा तैसे रायाच्या शोकपारा शोके व्याकुळीत जाहले असो हा ग्रामात वृत्तांत सकळा कळला परी सुखवसा झाला जैसा प्राण जावनी आला शवशरीरा पुन्हा की मग गावींचे ग्रामजन स्मशानाजवळी आले धावून परीरायाचा शोक पाहून तेही तैसेची होती पै परी तो माईक सहज स्थिती दुःखरहित शोकावरती जैसे बहुरूपी खेळाप्रती शूरत्व मिरवीती अपार की गुर्जर देशी चाल सगन रुदन घेती मोल देऊन तैसे घरचे सर्वजन येती प्रेत संस्कार करावया तन्याये शोक करीत राव पडला शोकार्णवांत न वर्णवे तो आकांत अल्प येथे वर्णीला असो ऐसी रुदन स्थिती ज्याची त्याला माय चित्ती परीते लोक अभावनीती समजाविती रायाते तुम्ही सर्वज्ञ सकळ राशी बोध करीता अन्यजनांसी होनी गेले होणारासी आश्चर्य याचे कायसे म्हणती महाराजा भविष्योत्तर होनी गेले ते होणार तयाचा शोक करणे चतुर योग्य आम्हा दिसेना अशाश्वताचा शोक करणे तरी काय शाश्वत आपुले जीणे पिंगला गेली आपणही जाणे कदा काळी सुटेना पहा पुले पूर्वज पार मृत्यू पावले समग्र एका मागे एक सर्वत्र गेले न राहिले मेदिनी की अजा गेला नातूरला ऐसा कोणी पाहिला तरी अशाश्वताचा घट भरला रिता हो यक्षण मात्रे तरी हे सकळ अशाश्वतपण पूर्ण मानिती ज्ञानवान तरी तयाचा शोक करून व्यर्थ जीवा कष्टवीता आहा पाहती जपी तपी सिद्ध साधक नाना रूपी कोण वाचले देह संकल्पी मृत्यू भुवनी महाराजा तरी जी जी जाईल घडी ती सुखाचीच मानावी प्रौढी ईश्वर नामी ठेवणी गोडी चित्त स्थिर असावे ऐसे बोधिता सर्व ही जग युक्ती प्रयुक्ती नाना बोध परीरायाचे हृदय चांग शोक काजळी उजळेना मग ते ग्रामीणचे सकळ जन थकीत झाले बोध करून एका मागे एक उठोन आपुल्या सदना सेविती असो तीही लोटली रात्री उदया आला गभस्ती पिंगला चितेची पाहुनी शांती पावक झाला दृश्य मग तो मानुनी दुसरा दिन पुन्हा पातले आप्तजन उत्तर क्रिया संपादोन अस्थि मिलन केले तै ते भरतरी रावे पाहून चित्ती विचार करिता पूर्ण घेऊ देईना अस्थि संचयन स्पर्श कोणा न करवी आपण बैसुनी चिता रक्षित कोणा लावू देईना हात मग ते आप्तजन समस्त पुन्हा गेले माघारे परी तो राव तैसाची चितेत बैसता झाला दिवसरात अन्न पाणी त्यजूनी समस्त पिंगला पिंगला म्हणतसे मग हे निर्वाणींचे वर्तमान मिथुळेसी दूत सांगती जाऊन राव विक्रम करिता श्रवण निघता झाला ते थोनी सत्यवर्मादिक शुभ विक्रम विक्रमादी सुमती प्रधान परमशोकार्णव रचून अवंतिके पातले मग येताची स्मशान वाटी
पिंगला आणुनी चित्तदृष्टी परमशोके जाहला कष्टी शोकसिंधूत निमग्न आठवी कन्येचे सर्व गुण म्हणे मम हातींचे गेले निधान विक्रम म्हणे मम गृहींचे रत्न काळ तस्करे नेले की आहा माऊली उभय कुळात तारक झाली भवसरीतेत पुन्हा दीपाची लावी वात अदृश्य कैसी झाली वो आहा स्त्री कटकी अंतपुरी मुख्य मिरवीत होती सज्ञान लहरी जैसा हस्ती चमू भीतरी चांगुलपण दावी तसे रूपवंत गुणवंत सर्व लक्षणी ज्ञानवंत सूचक सदा सर्व काळ संगोपित चित्त सकळांचे लक्षिकी ऐसे आठवोनी नाना गुण शोक करी अति दारुण मग विक्रम नृपती पुढे होऊन भर्तरी लागी समजावी नाना युक्ती नाना वचन भर्तरीचे बोधी मन परीतो नायके पिसाटपण पिंगला पिंगला वदतसे परीराव बोध करिता उत्तम लोटुनी गेला दिन दशम मग विक्रमे उत्तर क्रिया करून शुचिर्भूत जाहला या परी पुढे 13वे दिवशी जाती भोजन दान मानेसी सर्व उरकोनी राज्यासनासी घेऊनी राव बैसला भर्तरी न सोडी स्मशान वाटिका धरुनी बैसला अचळनिका जैसा वृंदे धरुनी हेका विष्णू बैसला स्मशानी ऐसे परी अचलपण मिरवता झाला मित्रनंदन परी नित्य नित्य विक्रम येऊन बोध त्या ते करीतसे ऐसा बोध करिता नित्य 12 वर्षे लोटली सत्य पर्णतृण भक्षुनी जीवित उदकाहारे राखिले आहा देवा अनाथनाथा कैसे केले त्वानंता पिंगला माझी सगुण कांता तू ते कैसी आवडली ऐसे म्हणोनी नामोच्चार शोक करीतसे वारंवार रात्रंदिवस चित्ती विसर पिंगलेचा पडेना कृश शरीर झाले तेणे कंठी उरलासे प्राण मुखी आणुनी हरिचे नाम शोके पिंगला वदतसे ऐसी लोटली 12 वर्षे शुचिष्मंत झाले शरीर कृश ते पाहुनिया अति क्लेश मित्रावरुणी द्रवलासे पुत्रमोहाचे अपार भरते लोट लोटले चित्त सरिते मग मित्रावरुणी तुष्टोनी मनात अत्री जानिकटी पातला तव तो प्राज्ञिक अत्री नंदन मित्रावरुणीसी सन्मान देऊन म्हणे महाराजा कामना कोण धरुणी येथे आलासी येरी म्हणे जी द्विजोत्तमा ज्ञानलतिकेच्या फलद्रुमा जाणता सुनी पुससी आम्हा अज्ञानत्व घेऊनी तरी तव शिष्य जो भर्तरी त्याची कैसी झाली परी ते हृदयी आणुनी हिता तेवरी विलोकिका महाराजा मग तो महाराज ज्ञानवान हृदयी पाहे विचारून तो विपत्काळी शोके करून भर्तरीनाथ मिरवला अति क्लेश तयाचे पाहुन परमद्रवला मोहे करून मग मित्रावरुणी ते बोले वचन चिंता न करी महाराजा तुम्ही जावे स्वस्थानासी मी भर्तरीचे आहे उद्देशी स्वहित करीन चिंता मानसी पाळू नका महाराजा माझा शिष्य जो मच्छिंद्रनाथ तयाचा गोरक्ष प्रज्ञावंत तो मही भ्रमतो करीत तीर्थ येथे येईल महाराजा तो परम आहे प्रज्ञावान तयासी तेथे पाठवीन तो नाना प्रयुक्ती करून शुद्ध पंथा आणील की ऐसे बोलता मित्रा वरुणीसी संतोषे मिरवला तो चित्तासी मग पुसूनी अनसूयात्मजासी स्वस्थानासी पै गेला यावरी पुढील अध्यायी कथा सुंदर अध्यात्मदीपिका मनोहर मालू सांगे धुंडी कुमर नरहरी कृपे करोनिया दत्त सांगेल गोरक्षनाथा गोरक्ष येऊनी विरह सरिता शोषण करील तत्वता घटोद्भवाचे कृपेने
स्वस्ति श्री भक्ति कथासार सम्मत गोरक्षकाव्य किमयागार सदा परिसोद्भाविक चतुर अष्टाविंशतितमाध्याय गोडः श्रीकृष्णार्पणमस्तु शुभं भवतु श्रीरस्तु। श्री नवनाथ भक्तिसार अष्टाविंशतितमाध्याय समाप्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। श्री नवनाथ महाराज की जय।